25 डिसेंबर ख्रिसमस डे नाही, त्याला प्रदूषण महोत्सव म्हणा. ख्रिसमसच्या नावाखाली 2023 मध्ये युकेने 2.1 दशलक्ष मेट्रिक टन प्लास्टिक पॅकेजिंग कचरा निर्माण केला होता. आणि हे इतकं प्लास्टिक होतं की ते साफ करण्यासाठी एक संपूर्ण पिढी गेली असती. दरवर्षी 25 डिसेंबर रोजी युके मध्ये ख्रिसमसच्या वेळी भेटवस्तूंसाठी वापरल्या जाणाऱ्या रॅपिंग पेपरची लांबी अंदाजे 3,65,321 किलोमीटर अंतर एवढी असते. काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर अंदाजे 3,000 किलोमीटर आहे. म्हणजे जर युके मध्ये वापरलेले रॅपिंग पेपर एका ओळीत ठेवले तर ते काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सुमारे 100 वेळा जाऊ शकतात. याचा अर्थ असा की फक्त गिफ्ट पॅकेजिंग साठी इतका कागद वापरला जातो जो संपूर्ण भारताला 100 वेळा गुंडाळता येईल. जर एखाद्या व्यक्तीने नाताळच्या दिवशी कुटुंब आणि मित्रांसाठी 20 भेटवस्तू खरेदी केल्या तर तो या वेळेत जवळपास 479 किलो कार्बन डायऑक्साईड हवेत सोडतो. याचा अर्थ असा की दररोज उत्सर्जित होणाऱ्या 513 किलो प्रदूषणापैकी 93% प्रदूषण हे केवळ भेटवस्तूंमुळे केलं जातं. 2024 मध्ये द गार्डियनने याबद्दलचं वृत्त प्रकाशित केलं होतं. न्यूझीलंडमध्येही नाताळच्या वेळी इतका प्लास्टिक कचरा निर्माण होतो की जर तो एकमेकांवर रचला गेला तर तो माउंट एव्हरेस्टच्या उंचीपेक्षा तिप्पट असेल. कल्पना करा, जगभरात उत्सव म्हणून साजरा केला जाणारा हा दिवस पृथ्वीवर किती मोठा भार निर्माण करत आहे. 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार नाताळ साजरा करण्यासाठी दरवर्षी सुमारे 12 कोटी झाडं तोडली जातात. म्हणजेच 120 दशलक्ष किलो कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. ब्रिटनमध्ये दरवर्षी सुमारे 80 लाख ख्रिसमस झाडं तोडली जातात. जानेवारी महिन्यात जेव्हा सण संपतो तेव्हा लोक अंदाजे 1,60,000 टन झाडं फेकून देतात. अमेरिकेमध्ये ख्रिसमसच्या काळात 3.5 ते 4 कोटी झाडं विकली जातात. याचा अर्थ असा की जगातल्या ख्रिसमस ट्रींचा मोठा भाग एकटा अमेरिका वापरतो. म्हणजेच येत्या काही वर्षात अधिक झाडं तोडली जातील आणि अधिक CO2 अर्थात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होईल. तुम्हाला सर्वात मोठा भ्रम माहितीये का? कृत्रिम झाडं ही दिसताना पर्यावरण पूरक दिसतात, पण ती खऱ्या झाडांच्या तुलनेत 3 पट जास्त प्रदूषण करतात. आणि जी सजावट घराची शोभा वाढवते तीच नंतर प्लास्टिक कचरा बनवून पृथ्वीला हानी पोहोचवते. तुम्हाला माहितीये का की ख्रिसमसच्या अन्नाचा किती परिणाम होतो? आश्चर्य म्हणजे अन्नापेक्षा तर जास्त प्रदूषण दारू म्हणजेच बियर असो वा वाईन असो ही करते. कारण ती तयार करणं, ती पॅक करणं आणि ती पोचवणं याच्यात प्रचंड ऊर्जा खर्च होते. आणि उरलेलं अन्न थेट कचरा डेपोमध्ये जातं, ज्यामुळे मिथेन उत्सर्जित होतो, जो CO2 पेक्षाही कितीतरी जास्त पटीने घातक आहे. पण 25 डिसेंबरला जगभरात उत्सवाच्या नावाखाली होणाऱ्या या प्रचंड प्रदूषणाबद्दल प्रश्न मात्र कोणालाच पडत नाहीत. हेही तितकं अजबच म्हणावं लागेल, नाही का?